एक दिवशी वडिलांनी मला सांगितलं की आधी त्यांच्या वडिलांकडे पण ग्रामोफोन आणि रेकॉर्ड्स होते, जे की दुसऱ्यांना त्यांनी देऊन टाकलं. मग त्या टाईमला मला असं वाटलं की परत आपण एक त्यांची आठवण म्हणून पण रेकॉर्ड प्लेअर वडिलांना गिफ्ट करायला पाहिजे त्यांच्या बड्डेला. पण आम्ही कधी असं पाहिलंच नाही आहे. आणि ज्यावेळेस आवाज ऐकतात मग ते वेगळ्या लेवलचं त्यांना एक एक्सपिरियन्स भेटतं की एवढा मोठा आवाज. मग त्यानंतर की ह्याला आवाज कमी कसं करायचं. मग आम्ही त्यांना सांगतो की याला तसं फॅसिलिटीज नाही आहेत. हे सगळं मेकॅनिकल आहे ज्याच्यातून आवाज जनरेट होत आहे. आता म्युझिक म्हणलं तर आम्ही सगळे म्युझिक लवर आहे. तर लहानपणीपासून आम्ही सगळे गाणे ऐकतो. वडील दिवसभर घरामध्ये रेडिओ वगैरे लावून ठेवायचे, जे की दिवसभर चालू राहायचं. त्याच्यातून आम्ही हर वेळेस लहानपणीपासून गाणे ऐकायचो. आज व्हॅलेंटाईन्स डे अर्थातच प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. प्रेम व्यक्त करायचं म्हटल्यावर सर्वात प्रभावी जे माध्यम असतं ते म्हणजे अर्थातच म्युझिक. गजबज गोंधळापासून दूर एका सायंकाळी आपल्या प्रेयसी प्रियकराची सोबत आणि जोडीला असलेले लव्ह सॉंग्स. मग ते लेट 80s मधलं बालसुब्रमण्यम यांचं अजरामर असं मेरे रंग में रंगने वाले असो, की काल परवा आलेलं धुरंधर चित्रपटातील अरिजितचं गेहरा हुआ. हाच काय तो खरा प्युअर जॉय असं आपल्याला म्हणता येईल. खरं तर प्रेम हे द्विगुणित करणाऱ्या, याच म्युझिकवर जीवापाड असं प्रेम करणाऱ्या, म्युझिकला त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये जपणाऱ्या एका अवलियाशी आज आम्ही तुम्हाला भेटवणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील खरटमल, राहणारा पुणेचा. बाय प्रोफेशन सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी. आमचा हा एक वेगळा कलेक्शन आहे जो की मागच्या 25 वर्षापासून आम्ही करत आहे, ज्याच्यामध्ये की आमच्याकडं 82 रेकॉर्ड प्लेयर्स आहेत आणि 8,000 रेकॉर्ड्स आहेत. आता मी तुम्हाला सांगतो की हा आमचं कसं रेकॉर्डचं कलेक्शन चालू झालं. एक दिवशी वडिलांनी मला सांगितलं की आधी त्यांच्या वडिलांकडे पण ग्रामोफोन आणि रेकॉर्ड्स होते, जे की दुसऱ्यांना त्यांनी देऊन टाकलं. मग त्या टाईमला मला असं वाटलं की परत आपण एक त्यांची आठवण म्हणून पण रेकॉर्ड प्लेअर वडिलांना गिफ्ट करायला पाहिजे त्यांच्या बड्डेला. तर मग मी माझ्या भावंडांसोबत पण बोललं की आपण असं करायला पाहिजे सगळ्या गोष्टी. आणि मग आम्ही एक रेकॉर्ड प्लेअर आणायचा विचार केला वडिलांच्या वाढदिवसाला. मग तिकडनं आमचं ॲक्च्युअल कलेक्शन चालू झालं. म्हणजे ज्या दिवशी आम्ही हे रेकॉर्ड प्लेअर वगैरे दिलं, तर वडिलांना पण एक वेगळी खुशी भेटली. पण तो रेकॉर्ड प्लेअर चालू नव्हता बिकॉज तो जुना होता. मग तिकडनं आम्ही त्याला रिपेअर करायचं काम चालू केलं, रिपेअर केला. मग रेकॉर्ड्स वगैरे साठवायच्या गोष्टी चालू केले. आणि तिकडनं आम्ही आज 20-25 वर्ष झालं कलेक्शन करता करता आज आमच्याकडं 8,000 रेकॉर्ड्स साठले आहेत आणि 82 ग्रामोफोन रेकॉर्ड प्लेयर्स आहेत ह्या कलेक्शनमध्ये. ह्या कलेक्शनमध्ये आपल्याकडं विभिन्न प्रकारचे सगळे रेकॉर्ड्स भेटणार. म्हणजे क्लासिकल रेकॉर्ड्स आहेत सगळे. क्लासिकल झालं, नाट्यसंगीत झालं, भावगीत झाले, लावणी, या सगळ्या प्रकारचे तुम्हाला हिंदी, इंग्लिश आणि मराठीमध्ये सगळे रेकॉर्ड्स भेटतील तुम्हाला बघायला. आणि 1900च्या सालपासूनचे सगळे रेकॉर्ड प्लेयर्स आहेत आपल्याकडे बऱ्यापैकी. आणि ह्याच्यामध्ये असे पण प्लेयर्स आहेत जे की 100-100 वर्षाच्या वर आहेत सगळे, आणि जे की आम्ही स्वतःहून रिस्टोर करतो आहे. आणि ह्याच्यामध्ये लोक आम्हाला आणून देतात रेकॉर्ड प्लेअर की सर तुम्ही एवढं कलेक्शन केले आहेत, तर मग तुम्ही ठेवा, नाहीतर तुम्ही याला रिस्टोर करा आणि परत आम्हाला द्या. तर एक हे जे आम्ही काम करतो ह्याच्यामध्ये एक आम्हाला वेगळ्या प्रकारचा आनंद भेटतो की आम्ही परत आपल्या हिस्ट्रीला रिस्टोर करून त्याला बॅक टू लाईफ आणायचं बघत आहे. तर असं आमचा हा कलेक्शन आहे. आता हा जो रिस्टोरेशनचं काम आहे हा ॲक्च्युली फार कॉम्प्लेक्स आहे. पूर्ण ह्याच्यामध्ये मेकॅनिकलच आहे, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल काहीच नाही आहे. आणि बाय नेचर मला आवड पण आहे सगळ्या गोष्टी रिपेअर करायची. तर हे सगळ्या गोष्टी मी रिपेअर करत जातो. त्याच्यात स्वतःहून मी शिकत असतो की अजून काय करून आपण ह्याला चांगलं करू शकतो. आणि बऱ्यापैकी लोक आहेत जे की स्वतः आणून देतात आम्हाला रेकॉर्ड प्लेअर रिपेअर करायसाठी. नाहीतर कलेक्शन बघून ते दुसऱ्यांना पण सांगतात की तुम्ही एकदा यांचं कलेक्शन येऊन बघा, पहा आणि तुम्ही एक एक्सपिरियन्स घ्या. कधी पण आपल्याकडे कुठला माणूस आलं तर 4 तास मिनिमम जातातच पूर्ण कलेक्शन बघण्यासाठी, एक्सपिरियन्स घेण्यासाठी. आणि त्याच्यात ते स्वतः त्यांचं एक वेगळी प्रकारची खुशी व्यक्त करून जातात, ज्याच्याने की आम्हाला अजून आधार भेटतं की हा कलेक्शन पुढं घेऊन जायला पाहिजे आपण. आता ज्यावेळेस कोण आमच्याकडं आलं बघायसाठी, त्यांचा पहिला प्रश्न म्हणजे आमच्यासाठी हेच असतं की हे खरंच आहे का असं. नाहीतर आम्ही नुसतं पिक्चरमध्ये पाहिलं आहे हे सगळ्या गोष्टी चालू वगैरे असताना. आणि ज्यावेळेस हे सगळे बघतात की आपण त्याच्यामध्ये चावी भरतो आणि मग प्ले करतो, सगळं टोणाम वगैरे ओपन म्हणजे उचलून ठेवतो त्याच्यावर. तर हे म्हणतात की आजपर्यंत आम्ही कधी असं पाहिलंच नाही आहे. आणि ज्यावेळेस आवाज ऐकतात मग ते वेगळ्या लेवलचं त्यांना एक एक्सपिरियन्स भेटतं की एवढा मोठा आवाज. मग ते म्हणतात की ह्याला आवाज कमी कसं करायचं. मग आम्ही त्यांना सांगतो की ह्याला तसं फॅसिलिटीज नाही आहेत.
हे सगळं मेकॅनिकल आहे ज्याच्यातून आवाज जनरेट होत आहे. मग तिकडनं त्यांना पण नॉलेज आम्ही ट्रान्सफर करायचं बघतो, की आधी असं होतं, जे की आपली हिस्ट्री आहे, जे की आपल्याला जपायला पाहिजे आणि तेच आपण पुढं म्युझियम लेव्हलवर पण घेऊन जाणार आहे. ज्याच्याने की आज नुसतं थोडे लोकं बघतात आणि त्याचा एक्सपिरियन्स घेतात. पण पुढं झालं तर अगर आपण म्युझियम बनवलं तर सगळे लोकं त्याचा एक्सपिरियन्स घेऊ शकणार आणि ते पण स्वतः आम्हाला सपोर्ट करतील अजून कलेक्शन वाढवण्यासाठी. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तर त्याच्यामध्ये वर्क फ्रॉम होम आहेत. तर ज्या टाईममध्ये आम्हाला टाईम भेटतो संध्याकाळी ऑफिसच्या नंतर, मग त्याच्यामध्ये मी माझा थोडासा टाईम ह्याच्यात इन्व्हेस्ट करतो, ज्याच्याने की सगळे प्लेयर वर्किंगमध्ये राहायला पाहिजे आणि काही पण त्याच्यात प्रॉब्लेम असले तर मग ते फिक्स करत बसायचं. ज्याच्याने की काही प्लेयर्स आहेत जे की पार्टसाठी थांबून आहेत, नाहीतर काही छोटे-मोठे प्रॉब्लेम आहेत. तर मग त्याच्यावर वेळ टाकून त्याला रेक्टिफाय करून घ्यायचं. म्हणजे नेक्स्ट टाईम अजून कुठल्यातरी प्लेयरवर आपण हात लावून त्याला रिपेअर करू शकतो. आता म्युझिक म्हणलं तर आम्ही सगळे म्युझिक लवर आहे. तर लहानपणीपासून आम्ही सगळे गाणे ऐकतो. वडील दिवसभर घरामध्ये रेडिओ वगैरे लावून ठेवायचे, जे की दिवसभर चालू राहायचं. त्याच्यातून आम्ही हर वेळेस लहानपणीपासून गाणे ऐकायचो. तर आता पण अगर बघितलं तर जी करंट जनरेशन आहे, त्यांना एवढे गाणे माहीत नाहीत, जेवढे की आम्हाला माहीत आहेत. म्हणजे पूर्ण स्टार्टिंग 19th सेंचुरीचे जे आहेत गाणे, ते पण आम्हाला माहीत आहेत सगळे. तर मग एक तो आम्हाला वेगळा आनंद भेटतो आणि घरातल्या घरात सगळे एवढे सपोर्ट करतात. मग त्याच्याने अजून कलेक्शन पुढं वाढत चाललं आहे आमचं, की अजून नेक्स्ट लेव्हलचा एक्सपिरियन्स घेऊ, अजून जुने प्लेयर जमा करू आणि घरातल्या घरात पण दाखवू आणि पूर्ण जगाला पण दाखवू, की आपल्याकडे काय आहे. आता तुम्ही पाहिलं तर माझं पूर्ण एक फ्लोअर भरला आहे, ज्याच्यामध्ये की 80 मशीन्स ठेवल्या आहेत मी आणि 8,000 रेकॉर्ड आणि तुम्ही पाहिलं पण असणार, की पूर्ण भिंतवर पण मी लावून ठेवलेत रेकॉर्ड्स लोकांना दाखवण्यासाठी, की कुठले विंटेज आहे, अँटिक्स आहेत आणि कुठल्या टाईपचे आधी मूव्हीज वगैरे होते. म्युझियम अगर भेटलं तर त्याच्यामध्ये कसं राहणार, की आपलं आज जो 80 रेकॉर्ड प्लेअरवर आला आहे, ते अजून एक्सपॅन्ड व्हायला चालू होईल. मग आपल्याकडे स्पेसचं रिस्ट्रिक्शन नाही राहणार आणि लोकांना आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी दाखवू शकतो. जे आता मी नुसतं 10-20च मशीन ओपन करून दाखवतो. त्याच्याऐवजी सगळे मशीन सगळ्यांना वापरून पण बघायला भेटतील. ह्या कलेक्शनमध्ये आता आपल्याकडं फार सारे रेकॉर्ड प्लेयर्स आहेत, स्पूल प्लेयर पण आहेत. म्हणजे जो आपल्याकडं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये पूर्ण एरा आहे, की आधी पहिले ग्रामोफोन होते, रेकॉर्ड प्लेयर्स आले, मग परत आपल्याकडे स्पूल प्लेयर्स आहेत, ते आहेत. त्याच्यानंतर टेप आहे, CD, USB सगळं कलेक्शन आपण या साठवलं आहे. ज्या टाईमला मी इथं एक माझा टाईम स्पेंड करतो, तर मी मॅक्सिमम माझ्या लाईफमधले सगळे प्रॉब्लेम्स विसरून जातो. इथं एक वेगळ्या प्रकारचा मला आनंद भेटतो आणि ज्या टाईमला मी लोकांना हे दाखवतो, त्यावेळेस पण मला फार खुशी होती. ज्याच्याने की एक वेगळं लेवलचं सॅटिस्फॅक्शन भेटतं. बट ज्या टाईमला आपण हे म्युझियम लेवलवर टाकू, लोकांना सगळ्यांना दाखवू, त्या टाईमला जो आनंद भेटेल, त्या टाईमला मला वाटेल की कलेक्शन माझं सार्थक झालं. मी नामदेव खरटमल. मी पुणे येथे CDO गोळीबार मैदान पुणे येथे जवळपास 34 वर्ष 3 महिने काम केलं. त्यानंतर रिटायर झालो. पण तत्पूर्वी हा संग्रह, रेकॉर्ड प्लेयर आणि रेकॉर्ड्स कलेक्शन आणि हा आता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेला संग्रह आता माझ्या मुलाने स्वप्नीलने तो चांगल्या प्रकारे हाताळतो. सगळ्या गोष्टी तो बघतो. काय बंद पडलं किंवा काय घ्यायचं, काय नाही. कारण जनरली असं होत नाही. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात नाही. हे सगळ्यांचं दुःख आहे. कारण बरेच लोक म्हणतात, "अहो, आमच्याकडे इतकं स्टॉक आहे." पण आता मुलांना त्यात आवडच नाही. ते म्हणतात, "काय कचरा जमवता, टाकून द्या." पण तसं इथं नाही. उलट मुलगा आमचा म्हणतो, "हे वस्तू जमवायच्या." सगळे म्हणतात, "तुम्ही लकी आहात. तुम्हाला स्वप्नीलसारखा मुलगा आहे." ह्या गोष्टीचा अभिमान आहे आणि परत हे पुढं असंच चालू राहिलं तर याचं रूपांतर एखाद्या कलेक्शन सेंटरमध्ये व्हावं आणि पुण्याच्या वैभवात भर पडावी. कारण पुण्यात असं सेंटर कुठंच नाही आणि इतका मोठा संग्रह कुठंच नाही. तुम्हाला आमच्याकडं जवळपास सर्व पिक्चरचे गाणे मिळतील 1932 पासूनचे. ते आज तागायत नवीन पिक्चरचे सुद्धा रेकॉर्ड्स आहेत.